आणि यानंतर पुढे टॉप 9 मोठ्या बातम्या। येवला या ठिकाणी वादळी वाऱ्यानं घराचं छत कोसळलं, 3 जण जखमी झाले। मंत्री छगन भुजबळांकडून व्हिडिओ कॉल करत जखमींची विचारपूस। 11वी प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प, सलग दुसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन, तर 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ। पहिल्या फेरीची निवड यादी 29 मे रोजी जाहीर होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोठेगावकर हा धाराशिवमध्ये श्रीमंत घरातील विद्यार्थ्याची चाचणी घेतल्याचा धक्कादायक दावा। नीट पेपरफुटी प्रकरणात धाराशिवच्या आदर्श शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचा हा दावा। लातूरमध्ये क्लास असलेल्या विभागातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश, जिल्हा उद्योग केंद्राने हे आदेश दिले। खानावळी, हॉटेल आणि क्लासेस बंद ठेवण्यात आल्याचं देखील चित्र। राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। आतापर्यंत 232 रुग्णांची नोंद। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण सर्वात जास्त। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। बीडमध्ये एका विवाह सोहळ्यादरम्यान फटाक्यांचा जमिनीवरती स्फोट झाला, 5 फोटोग्राफर जखमी झाले। व्हिडिओ आणि ड्रोनमधले धक्कादायक व्हिडिओ समोर आले। सोलापूरमध्ये वाढत्या तापमानामुळे भक्तांकडून चक्क शनिदेवाला 2 जम्बो कूलर, देवाला थंडावा मिळावा म्हणून चंदनोटी आणि कूलरची व्यवस्था। भक्तांना उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी या ठिकाणी लिंबू सरबतची देखील व्यवस्था करण्यात आली। परळमधल्या कामगार मैदानामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। क्रिकेट खेळण्याचा आनंद या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी देखील लुटला। अच्छे दिन आने वाले हैं ऐसा सुना था, कहा गए हम भी ढूंढ रहे, आदित्य ठाकरे यांनी हा टोला लगावला। कारण ज्यांनी ह्याच मुद्द्यावर 2014ची निवडणूक असेल, नंतर 19ची निवडणूक असेल, ही जिंकण्याचा प्रयत्न केला होता, आज आपण बघताय देशाचे हाल काय करून ठेवलेले आहेत।